नमस्कार मंडळी, शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघूया कृषी विभागाच्या पहिल्या अंदाजानुसार सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता खरीप हंगाम 2025-26 सर्व जिल्ह्याची माहिती बघूया। जिल्हा ठाणे, पालघर, रायगड 00, रत्नागिरी 00, सिंधुदुर्ग 0, नाशिक हेक्टरी 15 क्विंटल उत्पादकता दाखवण्यात आलेली आहे। धुळे जिल्हा हेक्टरी 16.5 क्विंटल हेक्टरी मर्यादा दाखवण्यात आलेली आहे। नंदुरबारची हेक्टरी उत्पादकता दाखवलेली आहे 12 क्विंटल 47 किलो। जळगाव जिल्ह्याची हेक्टरी उत्पादकता दाखवलेली आहे 17 क्विंटल। अहिल्यानगर हेक्टरी उत्पादकता दाखवलेली आहे 14 क्विंटल 50 किलो। पुणे जिल्ह्याची हेक्टरी मर्यादा दाखवण्यात आली आहे 23 क्विंटल 50 किलो। सोलापूर जिल्ह्याची हेक्टरी मर्यादा दाखवण्यात आली आहे 15 क्विंटल। सातारा जिल्ह्याची हेक्टरी उत्पादकता दाखवण्यात आली आहे 14 क्विंटल। सांगली जिल्ह्याची हेक्टरी उत्पादकता दाखवण्यात आली आहे 23 क्विंटल 35 किलो। कोल्हापूर जिल्ह्याची हेक्टरी उत्पादकता दाखवण्यात आली आहे 24 क्विंटल 50 किलो। छत्रपती संभाजीनगर जिल्हा हेक्टरी उत्पादकता 11 क्विंटल 70 किलो। जालना जिल्हा हेक्टरी उत्पादकता 15 क्विंटल। बीड जिल्हा हेक्टरी उत्पादन 17 क्विंटल 50 किलो। लातूर जिल्हा हेक्टरी उत्पादन 20 क्विंटल 10 किलो। धाराशिव जिल्हा हेक्टरी उत्पादन 17 क्विंटल। नांदेड जिल्हा हेक्टरी उत्पादन 13 क्विंटल 50 किलो। परभणी जिल्हा हेक्टरी उत्पादन 13 क्विंटल 30 किलो। हिंगोली जिल्हा हेक्टरी उत्पादन 14 क्विंटल। बुलढाणा जिल्हा हेक्टरी उत्पादन 15 क्विंटल 10 किलो। अकोला जिल्हा हेक्टरी उत्पादन 14 क्विंटल 50 किलो। वाशिम जिल्हा 20 क्विंटल 40 किलो। अमरावती जिल्हा हेक्टरी उत्पादन 17 क्विंटल 10 किलो। यवतमाळ जिल्हा हेक्टरी उत्पादन 14 क्विंटल 30 किलो। वर्धा जिल्हा हेक्टरी उत्पादन 15 क्विंटल 52 किलो। नागपूर जिल्हा हेक्टरी उत्पादन 750 किलो। भंडारा जिल्हा हेक्टरी उत्पादन 1075 किलो। गोंदिया जिल्हा 00, चंद्रपूर हेक्टरी उत्पादन 1 क्विंटल 500 किलो। गडचिरोली जिल्हा 7 क्विंटल 21 किलो। ही होती कृषी विभागाच्या 2025-26ची अंदाजित उत्पादन सरासरी। तर यावरून आता पुढील दिशा काय ठरते तर बघूया। तसेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट जरूर करा। आपली प्रतिक्रिया यावर नक्की द्यावी, कारण की आपली प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहोचू शकते।